यावेळेस मात्र पहिलाच बॉल अकोट टप्प्याचा होता. बॉल सीमारेषा पार चौकार. षटकातील पुढील बॉल याच मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. तेव्हा मात्र धावा कंप्लीट आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट. आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावर. यावेळेस मात्र निर्धाव बॉल हाताळतोय गोलंदाजा XYZ. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू त्रिफळा पाद आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला. तर मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल संजय. यावेळेस मात्र खुल्या टप्प्याचा बॉल. तेव्हा मात्र एक धाव कंप्लीट आणि 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 9 या आकड्यावर. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. शीतरक्षक आहे त्यावर मात्र दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 11 या आकड्यावर. यावेळेस मात्र पहिलाच बॉल फुल टॉस. त्यावर मात्र शीतरक्षक आहे शेवटच्या बॉबीला झिरो स्टॉप केलाय. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र गोलवर टप्प्याचा त्यावर मात्र हवं तसं टायमिंग आणि या संजयच्या बॅटमधनं पहिला षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 20 या आकड्यावर. यावेळी देखील मिस्टायमिंग झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. नक्की त्याचा 2च धाव आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट. 3 धावेच्या मदतीने धावफलक 23 या आकड्यावर. षटकातील चौथा बॉल यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता. परिणामी जितकी उंची तितकं अंतर गाठलेलं आहे चेंडूला आणि चेंडू सरळ एका क्षेत्ररक्षकाच्या हाताचा धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला. सलामीला आलेला फलंदाजा मात्र डगआउटच्या असलेला परतवतोय गोलंदाज XYZ.
आता मात्र बॅटर दाखल होतोय तानाजी हा फलंदाज. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, त्याचा मारा करेल तानाजी हा फलंदाज. यावेळेस मात्र ब्लॉकचा वापर केला होता, त्यावर मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि त्याचा एक धाव आणि त्यावर मात्र एक गडी बाद. यावेळेस मात्र पुढे एकदा संजयच्या बॅटमधनं हा येतोय बिग हिट षटकार आणि षटक समाप्त देखील होते. या षटकाराच्या मदतीने धावफलक 30 या आकड्यावर. षटकातील पहिलाच बॉल, यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता, त्यावर मात्र क्षेत्ररक्षकाला वेट करू चेंडू शिवारेषा पार, हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 34 या आकड्यावर. यावेळेस मात्र चेंडू पुढे पडल्या पडल्या थोडा स्पीड झाला, त्यावर मात्र चांगलासा प्रहार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, त्याचा मारा करेल. यावेळेस मात्र निर्धाव बॉल. यावेळेस देखील अकुट टप्प्याचा बॉल, त्यावर मात्र चांगलासा प्रहार ठोकलाय, लांब लांब लचक षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 44 या आकड्यावर. याच मात्र खुल्या टप्प्याचा बॉल होता, हवं तसं टायमिंग नाही, त्यावर मात्र एक दोन धाव कंप्लीट. नक्कीच दोनच धाव्यावर मात्र कुठेतरी समाधान मानताना आपण पाहतोय फलंदाज XYZ आणि ABC. षटकातील पुढील बॉल, यावेळेस देखील बॅटचे लढे घ्यायचे, त्यावर मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र दोन धावा कंप्लीट. आणि या दोन धाव्याच्या मदतीने फलक मात्र 48 या आकड्यावर आणि षटक क्रमांक तिसरे देखील संपुष्टात. आता मात्र या डाबातील शेवटचं षटक असेल. षटक यावेळेस मात्र पहिलाच बॉल फुल टॉस, त्यावर मात्र ऑन साईडला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र दुसरीचा प्रयत्न झाला आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट. या दोन धावेच्या मदतीने धावफलक मात्र 50 या आकड्यावर. यावेळेस मात्र बॅटचे लढे घ्यायचे, त्यावर मात्र नॉनस्टॉप रिझनला चेंडू रवाना झालाय, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. या 3 धाव्याच्या मदतीने धावफलक मात्र 53 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल, यावेळेस देखील फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला फटका सजवला आहे, त्यावर मात्र क्षेत्ररक्षक जोडले जातील. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 56 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा गोलंदाज तयार, त्याचा मारा करेल संजय. यास मात्र खराब बॉल, त्यावर मात्र स्ट्रेट अँड ड्राईव्ह फटका सजवला, तितका ताकदीचं क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धावा मात्र कंप्लीट. षटकातील पुढील बॉल,
यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, त्यावर मात्र चांगला सप्रहार बॉल निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार, या षटकाराच्या मदतीने धावक मात्र 65 या आकड्यावर. षटकातील अजून या 2 बॉल शिल्लक. गोलंदाज स्ट्रायकवर पुन्हा एकदा गोलंदाज, त्याचा मारेकडे संजय. यावेळेस देखील फुल टॉस बॉल, त्यावर मात्र अजून एक तडाखा. हा ठोकलाय पण एकदा, बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळेस मात्र बॅटचे लिडिंग हवं तसं टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र चेंडू धरलेला दाना. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. या 3 धावेच्या मदतीने धावफलक 74 या आकड्यावर. 24 चेंडू आणि 75 धावा. यापुढील सामना असेल निलेश इलेव्हन सुसारवाडी विपक्ष जीवदानी स्फोट चिंध्याची वाडी. चला दोन्ही संघाचे संघनायक. निलेश इलेव्हन सुसारवाडी विपक्ष जीवदानी स्फोट चिंध्याची वाडी. चोवीस चेंडू आणि 75 धावांचं समीकरण असेल. महाराजा गरुडा दांड. गरुडा दांड या संघाला 24 चेंडू आणि 75 धावांचं समीकरण असेल. षटकातील पहिलाच बॉल, त्याचा मारा करेल सँडी. यावेळेस मात्र पहिलाच बॉल खोला हाताळला, त्यावर मात्र चांगलासा प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी 3 धावा न प्लस अशा 4 धावा.
यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता बेस्टाविक झालाय परिणामी क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तका चेंडू सीमारेषा पार हा षटकार एक चेंडू आणि 10 धावा अतिशय सुरेख सामना आपण पाहतोय षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता इनसाइड आउट पांडल्या रिजनला चेंडू मात्र ढकलून दिला क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट या 2 धावेच्या मदतीने धावलक मात्र 12 या आकड्यावर षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल आमच्या मंचाला चेंडू सीमारेषा पार चौकार यावेळेस मात्र निर्धाव बॉल यावेळेस मात्र पुढे एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव बॉल हाताळतोय एकच धाव षटकातील शेवटचा बॉल असेल गोलंदाज XYZ त्याचा मारा करेल ABC याच मध्ये खोलवर टप्प्याचा बॉल होता हेलिकॉप्टर मात्र लँड केलाय कॅप्सिटीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तर 3 धावा कंप्लीट आता मात्र षटकार एकवीस नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 21 धावा जमा केल्या तर फलंदाज बबलू आणि सँडी याच मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता परिणामी चेंडू खोदून काढला तर 1 धाव कंप्लीट आणि त्यावर मात्र एकच धावेवर मात्र समाधान मात्र आणि या 1 धावेच्या मदतीने धापलं का 22 या आकड्यावर षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा परिणामी या बॅट आणि बॉलचा संपर्क हा इथं डॉट बॉल ह्यावेळेस मात्र कार्पेटच्या सह्याने पटका सजवलाय क्षेत्ररक्षक तितकं ताकदीचं झालाय त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट या 2 धावेच्या मदतीने धापलं मात्र 25 या आकड्यावर यावेळेस देखील वारंवार मात्र ब्लॉक होऊनचा वापर करतोय गोलंदाज विनायक नाही याचा नाव आता मात्र स्फेअर मारा हाताळतोय गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज अजय त्याचा मारा करेल बबलू हा फलंदाज अतिशय सुरेख पद्धतीची मात्र सुरुवात झाली गरुडा 11 दाडिया संघाचे यावेळेस मात्र फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे परिणामी क्षेत्ररक्षक हाताला प्रेस करू चेंडू सीमारेषा पार 1 हा इथं एका A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धापलक मात्र 31 या आकड्यावर षटकातील शेवटचा बॉल असेल त्याचा मारा करेल बबलू यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता हवं तसा टायमिंग नाही त्याबरोबर मात्र 1 धाव कंप्लीट आणि या 1 धावेच्या मदतीने धावपक मात्र 32 या आकड्यावर
12 चेंडू आणि 43 धावा. 12 चेंडू आणि 43 धावांचे समीकरण असेल. आता मात्र गरुडा 11 या दांडसंघासमोर. याच मात्र खुल्या टप्प्याचा बॉल मिस टायमिंग झाला, त्यावर मात्र सलामीचा फलंदाज मात्र बाद. बबलू मात्र बाद होतोय. बबलूची जागा सांभाळण्यासाठी मात्र न्यू बॅटर दाखल होत आहे. परशा हा फलंदाज. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फुल टॉस, त्यावर मात्र फुल टॉस वसूल करताय फलंदाज परशा. जसा गेला आणि तसा फटवलाय हा थर्ड मॅनच्या डोक्यावर न षटकार. या षटकाराच्या मदतीने धावलक मात्र 38 आकडेवार. याच मात्र हा ट्रॅकर होता इनसाइड वर कार्पेटच्या सह्याना. चेंडू वन बाउन्स सी बारीशा पार. पुन्हा एकदा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावलक मात्र 42 आकडेवार. अतिशय सुरेख फलंदाजी आतापर्यंत चालली परशा हा फलंदाजाच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण असेल. आता मात्र 9 चेंडू आणि 33 धावा. यावेळेस मात्र खुल्या टप्प्याचा बॉल होता परिणामी मिस टायमिंग झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, हा येतो डॉट बॉल. यावेळेस मध्ये देखील वारंवार बॅक टू बॅक तो चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय गोलंदाज XYZ. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र कुठेतरी खराब बॉल. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र हा ट्रॅकर होता, त्यावर मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने गाठलाय हवाई सफर. आता मात्र 6 चेंडू 27 धावा. सहा चेंडू आणि 26 धावा. समीकरण असेल. आता मात्र 6 चेंडू 26 धावा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तानाजी त्याचा मारा करेल. यावेळेस मात्र पहिलाच बॉल. हा ट्रॅकर त्यावर मात्र ड्रायव्हिंग प्रॉपर आणि चेंडूने गाठलाय हवाई सफर. हा सँडीच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. 5 चेंडू 20 धावा. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, त्यावर मात्र खोदून काढलाय. एकच धाव आणि एक धावेच्या मदतीने धावलं का 56 या आकड्यावर. 4 चेंडू 19 धावा. यार देखील आडव्या बॅटने फटका सजवला. पुन्हा एकदा परशाच्या बॅटमध्ये हा सलगचा दुसरा षटकार. तर मात्र 3 चेंडू 13. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. याच मात्र फुल टॉस बॉल होता. हवा तसा टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक आहे परिणामी क्षेत्ररक्षकाला बीट करणारा चेंडू सी बारीशा पार. चौकार. आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. चला पंच सामना सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करायच्या. 2 चेंडू आणि 9 धावा. फलंदाज परशा. ओहो यावेळेस मात्र कम बॅक. आता मात्र 1 चेंडू 9 धावा. आता मात्र सामना पूर्णपणे टोकरकडे या संघासमोर. नक्की त्याचा चेंडूला मात्र सन्मान देतोय फलंदाज परशा.